कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील मांजरे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शाळेच्या इमारतीत प्रवेश करून शाळेतील साहित्यावर हात साफ केला। सकाळी नेहमीप्रमाणे शिक्षक शाळेत आल्यानंतर वर्गखोल्यांचे कुलूप व दरवाजांची अवस्था पाहून चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आलाय। शाळेतून नेमकी कोणते साहित्य चोरीला गेले आणि त्याची किंमत किती आहे याचा तपशील संबंधित प्रशासनाकडून तयार करण्यात येतोय। ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक, ध्वनिक्षेपक, क्रीडा साहित्य, स्वयंपाकघरातील साहित्य तसेच इतर शैक्षणिक वस्तू उपलब्ध असतात। अशा प्रकारच्या चोरीमुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या साहित्याची चोरी होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, मजबूत सुरक्षा व्यवस्था, रात्री गस्त आणि नियमित पोलीस पाहणी सुरू करण्याची मागणी केली। शासकीय शाळांमधील मौल्यवान साहित्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील संशयितांची चौकशी करण्यात येते। लवकरच चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा उलगडा करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।